development of manners. The social and political forces that influence the growth of the human being as defined as culture. Every civilization involves certain unique features of its own, which in their entirety and interrelatedness constitute its dominance configuration and differentiate it from other civilization. Indian civilization is distinguished from other civilization of the world in respect of its continuity and diversity, its accommodation, ethos and its composite characters. आता कल्चर म्हणजे एक्झॅक्ट काय, तर कल्चरमध्ये दोन फॅक्टर जे आहेत ते मिळून कल्चर्स तयार होतं. मग ते दोन फॅक्टर्स कोणते, तर एक येतं पॉलिटिकल फॅक्टर्स आणि सोशल फॅक्टर्स. हे सोशल आणि पॉलिटिकल फॅक्टर जे आहेत हे ह्युमन बिईंगचं काय म्हटलेलं आहे की द सोशल अँड पॉलिटिकल फोर्सेस दॅट इन्फ्लुएन्स द ग्रोथ ऑफ ह्युमन बिईंग, जे ह्युमन बिईंगच्या ग्रोथवरती इम्पॅक्ट करतात. कोण सोशल आणि पॉलिटिकल फॅक्टर्स जे की ह्युमन बिंगच्या ग्रोथवरती इम्पॅक्ट करतात, त्याला काय म्हटलं जातं, कल्चर. मग एक्झॅक्ट कल्चर म्हणजे काय, तर कल्चर म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहताय, आता तुम्ही एखाद्या ठिकाणी राहताय तर त्या ठिकाणची तुमची वैयक्तिक किंवा तुमची इंडिव्हिज्युअल ज्या काही तुमच्या सवयी आहेत किंवा तुमचा जो इंडिव्हिज्युअल ज्या हॅबिट्स आहेत त्या प्लस तुमच्या आजूबाजूच्या जवळपासच्या असणाऱ्या ज्या काही हॅबिट्स आहेत किंवा जे काही पीपल्स आहेत, जी काही कम्युनिटी आहे, त्यांच्या आणि तुमच्या वागणुकीत किंवा तुमच्या हे जे इकॉनॉमिकल आणि सोशल फॅक्टर जे आहेत यांच्यातली समानता, यालाच म्हटलं जातं कल्चर. सपोज आता ज्या पद्धतीने इंडियन कल्चर आहे की इंडियामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने राहता, ज्या पद्धतीने सगळ्या टाईपच्या लोकांचं सगळ्या कल्चरच्या, तर तुम्हाला एक लक्षात येईल इंडियामध्ये पुढे आहेच म्हणा की इंडियामध्ये ज्यावेळेस तुम्ही राहत असाल तर तुमच्याच क्लासमध्ये आज FYBMS चा क्लास आहे, तर FYBMS च्या क्लासमध्ये कोणत्या तरी एका कल्चरची मुलं आहेत का, नाही. तर आता सोशल फॅक्टर जर घेतले तर एक विचार करण्यासारखी गोष्ट, तुमच्या इथे राहणारे सगळेच मराठी आहेत का, लँग्वेजचा विचार करूया, सगळेच मराठी आहेत का, नाही. म्हणजे मराठी शिकले असतील इथे येऊन पण प्रॉपर मराठी नसतील, बाहेरचे सुद्धा लोक तुमच्यात असू शकतात. ओके. दुसरी गोष्ट, तुमच्या इथे राहणाऱ्या लोकांची किंवा तुम्ही जे आता तुमच्या क्लासमध्ये जे मुलं आहेत त्यांच्या सगळ्यांचं कॉस्ट्युम सेम आहे का, रेग्युलर, नाही. काही लोकांच्या घरी त्यांना वेस्टर्न ड्रेसेस घालून जमत नाही, तर काही लोकांना फुल फ्रीडम असतं, वेस्टर्न ड्रेसेस ते घालू शकतात. सो तो त्याच्या पद्धतीने तुमच्या कल्चरनुसार तुमच्यात डिफरन्स पडतो. मग तरीही आपण लोक एकत्र राहतो, तरीही आपण एका क्लासमध्ये बसून लेक्चर्स घेतो. सो हे फक्त हे याच्यात काय की तुमची याच्यात पुढे म्हटलेलं आहे, आपण वाचूयात ते, द कल्चर ऑफ इंडिया हॅज बीन शेप्ड बाय इट्स लॉंग हिस्ट्री. इंडियन कल्चर जे आहे त्याला कशामुळे शेप आलाय, तर लॉंग हिस्ट्री, इंडियाची जी लॉंग हिस्ट्री आहे, युनिक जॉग्राफी आहे अँड डायव्हर्स डेमोग्राफी आहे. इंडियाज लँग्वेज, आता इंडियामध्ये काय म्हटलंय, इंडियाची लँग्वेज, इंडियामधल्या रिलिजन्स, डान्स, म्युझिक, आर्किटेक्चर अँड कॉस्ट्युम डिफर फ्रॉम प्लेस टू प्लेस विथ द कंट्री. आता तुमचे इंडियामध्ये काय आहे की प्रत्येक ठिकाणची लँग्वेज वेगळी आहे, प्रत्येक ठिकाणचा डान्स फॉर्म वेगळा आहे. मग डान्स फॉर्म वेगळा म्हणजे काय की तुम्ही केरळ वगैरे त्या साईडला गेला तर तिकडे तुम्हाला कथ्थक वगैरे, सो हा जो प्रकार आहे हा तुम्हाला फारसा बघायला मिळेल. त्याच्यानंतर दुसरी इंडियामध्ये म्हणाल, इंडियामध्ये पण परत महाराष्ट्र वगैरे, सॉरी इथे महाराष्ट्र वगैरे, परत महाराष्ट्रामध्ये तुम्हाला लावणी वगैरे जो डान्स प्रकार आहे तो वेगळा काहीतरी बघायला मिळेल बाहेरच्या. सो अशा प्रत्येक तुमच्या स्टेट वाईज कसं आहे की तुमचं डान्स किंवा म्युझिक सिस्टम त्या पूर्णपणे वेगळ्या पडतात. त्याच्यानंतर आर्किटेक्ट, कॉस्ट्युम्स सुद्धा तुमचे वेगळे. आता पंजाबी लोकांचे कॉस्ट्युम्स वेगळे आहेत, महाराष्ट्रीयन लोकांचे कल्चर विचार केला तर त्यांचे कॉस्ट्युम्स वेगळे आहेत, केरळी लोकांचे कॉस्ट्युम्स वेगळे आहेत. सो प्रत्येक स्टेट वाईज ते वेगळे असू शकतात. सो हे एवढी सगळी म्हणजे तुम्ही इथे काय म्हटलं, प्लेस टू प्लेस जे आहेत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला चेंजेस दिसायला लागतात इंडियामध्ये. देन बट निवतलेस
पोजेस ऑफ कॉमनॅलिटी का म्हटलं, पण याचा सगळ्याचा इफेक्ट किंवा हे जरी सगळं वेगळं असेल तरी इथे एक समानता दिसून येते. कारण आपल्याकडे ह्या प्रत्येकाची म्युझिक वेगळे म्हटलं प्रत्येकाचं, तरी आज महाराष्ट्रातला एखादा पर्सन जाऊन युपीला काम करू शकतो, युपी मधला एखादा पर्सन येऊन महाराष्ट्रात काम करू शकतो, किंवा त्याला त्या इथे महाराष्ट्रात आल्याच्या नंतर कुठल्या तरी वेगळ्या स्टेटमध्ये आलं हे जाणवत नाही, किंवा महाराष्ट्रातलं जर एखादा कॅन्डिडेट बाहेर गेला तर त्याला बाहेरच्या स्टेटमध्ये आलो हे कधी जाणवत नाही. सो इतके सगळे डिफरंट कल्चर असून सुद्धा आज आपण एकत्र राहतो या ठिकाणी. आपल्या सगळ्यांना आपण काय करतो की सेम वागणूक देतोय प्रत्येक ठिकाणी. सो from place to place within the country, but nevertheless poses a commonality or manners way of communicating with one another. It is are one of the important components of our culture. आपलं जे कम्युनिकेशन आहे एकमेकांसोबतचं, म्हणजे वेगवेगळ्या कल्चर मधलं जे कम्युनिकेशन आहे हा आपला इंडियन कल्चरचा सगळ्यात इम्पॉर्टंट कंपोनंट्स आहे. देन द प्रोसेस ऑफ adaptation and interaction among the various groups brought about on the one hand वेगवेगळ्या ग्रुप मधले, मी आता म्हटल्याप्रमाणे कल्चरचे जे वेगवेगळे ग्रुप आहेत त्या वेगवेगळ्या ग्रुप सोबतचे इंटरॅक्शन एक साइडला, डायव्हर्सिटी अँड इंडियाज कॅरेक्टरिस्टिक्स डायव्हर्सिटी अँड वन ऑफ द अदर कंपोजिट कल्चरल ट्रेडिशनल लिडिंग द मल्टीकल्चरलिझम. आणि एक साइडला तुमचे म्हणजे एक साइडला हे जे ग्रुप्स आहेत, लाईक आता आपण बघतो की केरळी लोकांची भाषा वेगळी आहे, किंवा त्यांचं राहणीमान वेगळं आहे, त्यांची लाईफस्टाईल वेगळी आहे, महाराष्ट्रीयन लोकांची लाईफस्टाईल वेगळी आहे. तरी आज जर मुंबईचा आणि महाराष्ट्राचा आणि केरळचा विचार केला तर केरळची खूप सारी लोक आज इथे येऊन आपल्या इथे त्यांनी त्यांचं स्वतः स्थायिक झालेले आहेत, खूप वर्ष स्थायिक झालेले आहेत, किंवा आपल्यामध्ये रेग्युलर राहतात. जसं आता टायरची दुकानं म्हणा, किंवा मुंबई सारख्या ठिकाणी गेल्याच्या नंतर इडली डोसा विकणारे लोक असतील, हे सगळे बाहेरून आले. पण आज महाराष्ट्रामध्ये राहत असताना किंवा मुंबईमध्ये राहत असताना सुद्धा आज ते आपल्यासारख्या मराठी माणसांसोबत एकत्र राहतात किंवा महाराष्ट्रीयन माणसांसोबत एकत्र राहतात. मग तिथे कुठेही या कल्चरचा डिफरन्स जाणवत नाही. मग यालाच म्हटलं जातं मल्टीकल्चरलिझम, की जिथे वेगवेगळ्या कल्चरची माणसं एकत्र येतात. देन मल्टीकल्चरलिझम इज द ऍप्रिसिएशन, म्हणजे मल्टीकल्चरलिझम म्हणजे काय, ऍप्रिसिएट करणं, ऍक्सेप्ट करणं और प्रमोशन ऑफ मल्टिपल कल्चर्स, किंवा वेगवेगळ्या कल्चरचं प्रमोशन्स करणं, यालाच काय म्हटलं जातं, मल्टीकल्चर. अप्लाइड टू द जॉग्राफिकल मेकअप ऑफ द स्पेसिफिक प्लेस, अप्लाइड टू द जॉग्राफिक मेकअप ऑफ द स्पेसिफिक प्लेस. ज्या प्लेसला तुम्ही जॉग्राफिकल प्लेसला तुम्ही आहात तिथे ते अप्लाय करणं. म्हणजे सपोज मी जर महाराष्ट्रात जातोय तर महाराष्ट्रात बाहेरून येणाऱ्या किंवा वेगळ्या कल्चरच्या लोकांना मी अप्रिशिएट करणं, त्यांना मी माझ्या सोबत राहायला ऍक्सेप्ट करणं, आणि काय म्हटलंय, आणि त्यांचं जे कल्चर आहे त्याला प्रमोट करणं. प्रमोट करणं म्हणजे काय की थोडक्यात तुम्ही त्यांचं कुठेतरी प्रमोशन किंवा तुम्ही कल्चर बदला, चेंज करा हे नाही, तर तुमच्या कल्चरला तुम्ही आम्ही ऍक्सेप्ट करतोय तर तुमच्यासारखे अजूनही लोक आमच्याकडे येऊन राहू शकतात. त्यालाच म्हटलं तर प्रमोट करणं. मल्टिपल प्रमोशन्स ऑफ मल्टिपल कल्चर्स अप्लाइड टू द जॉग्राफिकल मेकअप ऑफ स्पेसिफिक प्लेस. एखाद्या स्पेसिफिक प्लेसला तुम्ही त्यांना या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणं, यालाच म्हटलं तर कल्चरलिझम. प्लेस युजली ऍट द ऑर्गनायझेशनल लेवल, किंवा ऑर्गनायझेशनल लेवलला सुद्धा अशा वेगवेगळ्या कल्चरच्या लोकांना घेऊन एकत्र राहणं, यालाच म्हटलं जातं मल्टीकल्चरलिझम. मग त्या ऑर्गनायझेशनल जे म्हटलेलं आहे लेवल, मग ह्या कोणकोणत्या ऑर्गनायझेशनल लेवल आहेत तर त्याच्यात दिलेलं आहे स्कूल्समध्ये. मल्टीकल्चर तुम्हाला कुठे जाणवतं पाहायला मिळतं तर स्कूल्समध्ये. देन सेकंड थिंग बिझनेसमध्ये, आणखी नेबरहुड्स, देन सिटीज और नेशन्स. नंतर इन दिस सेन्स मल्टीकल्चरलिझम अप्रॉक्सिमेट द रिस्पेक्ट फॉर इथनिक डायव्हर्सिटी. आणि काय होतं की आता ह्या सगळ्याचा इफेक्ट काय होतो की या मल्टीकल्चरलिझमचा, की इंडियामध्ये तुम्ही विचार केलात तर ह्या मल्टीकल्चरचा प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाल देते रिस्पेक्ट केला जातो.
ओके. आणि त्यामुळे आपली जी कंट्री आहे ही बाकीच्या कंट्रीज पेक्षा डिफरंट समजली जाते. कारण इथे प्रत्येक ठिकाणी प्लेस टू प्लेस डिफरंट तुम्हाला बघायला मिळेल, पण इथल्या लोकांची जी मानसिकता आहे ती एकसारखी आहे. इथे आपण एकमेकांना ऍक्सेप्ट करतोय. आपल्यामध्ये कधीही भेदभाव होत नाहीत की तू वेगळ्या कल्चरचा आहेस, तू आमच्यामध्ये राहू शकत नाहीस. आपण असं कधीच भेदभाव कुठल्या ठिकाणी करत नाही. सो देन an Indian culture has been regarded, and that is why it is surviving with pride in the modern era. It moves on with time and imbibes with the qualities of various cultures and comes out at contemporary and acceptable tradition. That is what is unique about the Indian culture. थोडक्यात काय तर हेच जे सगळे ही जी मल्टीकल्चरलिझम आहे ही हे आपल्या इंडियाचा एक अभिमान आहे, एक प्राऊड आहे. आणि त्याच्यामुळे हे ऍक्सेप्ट करणं किंवा आणि हेच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आणि हीच गोष्ट जी आहे मल्टीकल्चरलिझम ही बाकीच्या कंट्रीपेक्षा इंडियामध्ये काहीतरी एक युनिक थिंग आहे. ओके. सो त्याच्यानंतर इथे एक खाली एक सेंटेन्स दिले बरं, महात्मा गांधीजींनी म्हटलेलं. ऑनरेबल महात्मा गांधीजींनी एक सेंटेन्स म्हटलेलं आहे त्यांच्यावर, आय डू नॉट वॉन्ट माय हाऊस टू बी वॉल्ड इन on all sides and my windows to be stuffed. I want the cultures of all the lands to be blown about my house as freely as possible, but I refuse to be blown off my feet by any. म्हणजे काय त्यांनी काय म्हटलंय की मला असं घर नको आहे ज्याला सगळ्या बाजूनी भिंती लावलेल्या असतील. मला अशा विंडोज नको आहेत की ज्या सगळ्या बाजूने बंद असतील. आय वॉन्ट कल्चर, मला एक असं कल्चर पाहिजे किंवा मला एक अशी संस्कृती पाहिजे जी फ्री असेल. आणि या फ्री कल्चरला किंवा आणि थोडक्यात आय रिफ्यूज टू बी बाउंड ऑन माय फीट ऑफ माय फीट बाय एनी. आणि मी मला कोणालाही लाथ मारायला आवडत नाही. थोडक्यात त्याच्यात काय म्हटलं की त्यांनी एक मेसेज दिला की सगळ्या पद्धतीच्या कल्चर जे आहेत ते ऍक्सेप्ट करा, पण कोणाचाही पाय ओढण्याची किंवा कोणालाही कमी लेखण्याची, म्हणून त्यांनी तसं म्हटलंय शेवटला, आय रिफ्यूज टू बी ब्लोन ऑफ माय फीट बाय एनी. म्हणजे मी कोणालाही लाथ मारत नाही. आलं लक्षात? सो महात्मा गांधींचं एक सेंटेन्स खूप सुंदर त्यांनी म्हटलेलं आहे ते. त्याच्यानंतर येतं डेमोग्राफिक कंपोजिशन ऑफ इंडिया. आता याच्या आधी मला एक डेमोग्राफिक कंपोजिशनच्या आधी एक आता मल्टीकल्चर बघतोय म्हणून मला एक आठवतंय, तुम्हाला एक एक्झाम्पल सांगायचं. मध्यंतरी ज्यावेळेला मी 11th-12th मुंबईत असताना माझ्या क्लासमध्ये एक मुलगा होता, अमित मिश्रा म्हणून. तो युपीचा होता, पण तू मराठी इतकी सुंदर बोलायचा की त्याला कोणी बोलू शकत नाही तू युपीचाच, कारण त्याचा जन्म महाराष्ट्रात झालेला होता. तो गावाला त्याच्या कधी गेला असेल मला माहिती नाही. तर अशा वेळी आता तुम्हाला मल्टीकल्चरलिझम मी सांगितले, तुम्हाला इथे फारसं खेडमध्ये आपल्या या ठिकाणी तुम्हाला फारसं बघायला मिळत नसेल. पण ज्या वेळेला मुंबईत शिकायला होतो माझ्या क्लासमध्ये बरेचसे असे स्टुडंट्स होते की जे वेगवेगळ्या कल्चर मधून आलेले किंवा वेगवेगळ्या स्टेट मधले होते. एक माझी फ्रेंड होती निनिता सिंघा, ती तर आसामची होती. त्याच्यानंतर हा म्हटलं हा युपीचा होता. अशी बरीचशी मुलं होती. त्याच्यानंतर मनप्रीत म्हणून एक मुलगी होती, ती पंजाबची होती. सो खूप वेगवेगळ्या कल्चर्स मधून आलेली मुलं होती. पण कधी आमच्या क्लासमध्ये मला तसं कधी जाणवलं नाही. आता हा जो होता मध्यंतरी म्हटलं की मनसेवाल्यांनी काहीतरी, ज्यावेळेला मनसे स्टार्ट झालं तेव्हा मनसे या पक्षाचं सुरुवातीचं एक हे होतं की मराठ्यांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे. राईट होतं त्यांचं, काही चुकीचं नव्हतं. फक्त त्यांनी मग काहीतरी भैयांना हकलायला वगैरे, म्हणजे युपीच्या लोकांना हकलायला वगैरे सुरुवात केली. मुळात ते तसं नव्हतं, थोडंसं वेगळं वळण लागलं, कारण ते फेरीवाल्यांना हकलायचा विचार होता. ठीक आहे, त्याच्यात आपल्याला पडायचं नाही, तो पॉलिटिकल इश्यू आहे. पण त्याच्यामध्ये त्यावेळेस काय झालं की युपी मधून आल्याशी खूपसे लोक घाबरून राहायला लागले, कारण जिथे कळायचं की तो भैया तिथे लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला. पण हा अमित मिश्रा म्हणून आहे, तो तसा नाही. तो ज्या वेळेला क्लासमध्ये यायचा आम्ही त्याला चिडवायचो. आम्ही एकत्र राहायचो पण चिडवायचो, अभि तेरे को जाना पडेगा युपी. त्याच्यावरती तो काय म्हणायचा की मला कोण हकलणार आहे, कारण माझं नाव अमित मिश्रा नाहीच आहे. कोण सांगेल माझं नाव अमित मिश्रा आहे, मी तर प्रॉपर मराठी बोलतो, प्युअर मराठी बोलतो. सो म्हणजेच काय की
तो प्रॉपर मराठी किंवा प्युअर मराठी का बोलायला लागला? कारण त्याला आपण इथे ऍक्सेप्ट केलं. ओके, त्याला आपल्या इथे ज्यावेळेला महाराष्ट्रात आला, आज तो माझ्या एजचा होता त्यावेळेस, म्हणजे 21 वर्षाचा असेल त्यावेळेस, 20-21 वर्षाचा, त्यावेळेस त्याला इथे म्हणजे त्याला महाराष्ट्रात राहून 20-21 वर्ष झाली आहेत आणि 20-21 वर्षात त्याला तिथल्या लोकांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे, त्याला त्याने त्या महाराष्ट्राला ऍक्सेप्ट केलेलं आहे. तो स्वतःला म्हणतोय महाराष्ट्रीयन सिटीजन आहे. त्याने तिथले जे तुमचे तिथले जे कल्चर आहे त्याला ऍक्सेप्ट केलेलं आहे, किंवा तिथल्या कल्चरने त्याला अमितला ऍक्सेप्ट केलेलं असताना मग आपण याच्यावरती कुठे, म्हणजेच काय ते, हे कशामुळे झालं? हे आपल्या इंडियामधल्या मल्टीकल्चरलमुळे. कारण इथे आपण कोणालाही विरोध कधी करत नाही. इव्हन तुम्हाला सांगतो की आजही मी ज्यावेळेला मध्यंतरी केरळला फिरायला गेलेलो, तिथे तर मी गेल्याच्या नंतर मला एक निदर्शनास आलं की तिथे कोणालाही प्रॉपर मराठी येत नव्हती. हिंदीचाही खूप प्रॉब्लेम्स होता. बरेचसे लोक तिथे एकतर त्यांची जी लँग्वेज होती तिथली लोकल लँग्वेज, त्या लोकल लँग्वेज मध्ये बोलत होती, अदरवाईज इंग्लिश मध्ये बोलत होती. सो खूप सारे प्रॉब्लेम्स यायचे. पण त्या प्रॉब्लेम्स मधून सुद्धा मी ज्या वेळेला तिथे एक 7-8 दिवस राहिलो, मला कधीही जाणवलं नाही की मी बाहेरच्या कुठे, कारण खूप प्रेम त्या 7-8 दिवसात तिथल्या लोकांकडून, तिथले हॉटेल्सवाले असतील किंवा आमचा ड्रायव्हर असेल गाडीचा, किंवा मी ज्या हाऊसबोटला राहिलेलो त्या हाऊसबोट मध्ये मिळालेले माझे जे कलिग्स होते, तिथे जे फ्रेंड्स मला मिळाले ते फ्रेंड्स असतील. आम्ही रात्री डिनरला एकत्र बसायचो. त्याच्यानंतर मग आम्ही आयपीएलच्या मॅचेस चालू होत्या त्यावेळेस, आयपीएलच्या मॅचेसला एकत्र बसायचो. तिथेही तुम्हाला डिफरन्स जाणवला असेल. आयपीएलची मॅच होती फायनल, चेन्नई वर्सेस मुंबई मागच्या वर्षीची. त्यावेळेस त्या हाऊस बोटला होतो मी, आणि जशी मुंबई हरत आली मला ते लोक चिडून, मीच फ्रेंड मध्येच, की अभी आपकी मुंबई हारने वाली आहे वगैरे असं बरंच काही काही बोलायला लागलं. मी मस्करीमध्ये घेतलं. त्याच्यानंतर शेवटी शेवटी मग मुंबई जिंकल्यावरती पुन्हा ते मला बोलायला लागले, काँग्रॅट्स, आपकी मुंबई जीत गई. सो म्हणजे त्या ठिकाणी जाऊन सुद्धा, वेगळ्या कल्चरमध्ये जाऊन सुद्धा, त्यांच्या विरुद्ध माझे थॉट्स असून सुद्धा त्या आमच्यात कुठे डिफरन्स जाणवलं नाही. आम्ही एका मित्राप्रमाणे तिथं राहिलो. हे आहे इंडियाचं कल्चर, आणि यालाच म्हटलं जातं मल्टीकल्चर. ओके, सो एकंदरीत आता हा जो मल्टीकल्चर पार्ट आहे तो तुमच्या लक्षात आला असेल, कल्चर आणि मल्टीकल्चर इन इंडिया. ओके, सो डेमोग्राफिक अँड कंपोजिशन ऑफ इंडिया हा जो पार्ट आहे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. आता जर मला ह्याच्यावरती कल्चर किंवा मल्टीकल्चरलिझम वरती जर तुम्हाला काही डिस्कस करायचं असेल माझ्याशी, करू शकता आपण, त्याच्यावरती थोडंसं डिस्कशन करूयात. किंवा तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी? मी तुम्हाला आधी एक्झाम एक सांगितलं आहे की एक्झामला बुक मध्ये काय ते मला अपेक्षित नाहीये, तुम्हाला काय वाटतं ते मला अपेक्षित आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय लिहू शकता, ज्यावेळेला तुम्हाला जर हा क्वेश्चन मी टाकला की एक्सप्लेन कल्चर अँड मल्टीकल्चरलिझम आणि इंडिया, असं जर क्वेश्चन टाकलं तर तुम्ही त्याच्यावरती काय, किंवा इथे एक क्वेश्चन दिले बघा, डिफाईन द टर्म कल्चर, स्टेट द इव्हॅल्युएट अँड कल्चर टेक्स प्लेस. हा क्वेश्चन मी तुम्हाला एक आता विचारलाय किंवा तुम्हाला टाकलेला आहे. मला आता याचं तुम्ही काय आन्सर द्याल ते सांगा. ओके, हॅलो, कॅन यू हिअर मी? हॅलो, हा सर, आवाज येतोय? ओके ओके. आता मल्टीकल्चर विषयी तुम्ही जर बोलायचं झालं किंवा चर्चा करायची झाली तर तुम्ही काय सांगू शकता? तुमच्याकडे असे काही एक्झाम्पल्स आहेत का मल्टीकल्चरलिझमचे की जे तुम्हाला पाहायला मिळले, किंवा त्याच्या विरोधात तुम्हाला काय वाटतं की इंडियामध्ये याच्या विरोधात सुद्धा काही गोष्टी घडतात का मल्टीकल्चरच्या? काय डिस्कस करायला याच्यावरती? हॅलो, बोला बोला. कारण मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा सांगितलं, आताही मी मगाशी म्हटलं की मी एक्झामला बुक मध्ये काय आहे त्याला मी मार्क्स देणार नाहीये, तुमचे थॉट्स काय आहेत त्याला मी मार्क्स देणार आहे. कारण एफसी जो आहे, एक मिनिट, हा गुड,
तोही खरी गोष्ट आहे ही, कारण आपल्या इथे हे बघायला मिळतं. पण याला मल्टी कल्चरलिझम म्हणता येणार नाहीये, कारण कल्चर हे कास्ट वरती किंवा धर्मावरती तुमच्या डिपेंड नसतं. ओके, कारण जसं की तुम्हाला एक सांगायचं झालं तर मी जर एखाद्या गावामध्ये राहतोय आणि तिथे जर एकच वेगळ्या धर्माचं किंवा याचं घर आहे, तर ती लोक माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहेत, मी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व्ह होतोय, तर आमचं कल्चर वेगळं म्हणता येणार नाही आम्हाला. ओके, पण ही गोष्ट खरी आहे की जसं की त्याने टेक्स्ट बॉक्स मध्ये तू म्हटल्याप्रमाणे तो उरुसला सर्व रिलीजियस. आज आपल्या इथे सुद्धा खेळला, तुम्हाला माहिती आहे वेरळचा जो आपला उरुस असतो तो फार मोठा असतो, आणि त्या उरुसाला मला आठवतं मी अगदी लहान असल्यापासून दरवर्षी तिथे जातो, आणि जितक्या आतुरतेने तुम्ही त्याची वाट बघत असतात तितक्याच आतुरतेने आम्ही सुद्धा त्या उरुसाची वाट बघतो. सो हे जे किंवा ही जी आवड आहे आपल्याला एकमेकांच्या कास्ट विषयी, धर्माविषयी, हे आपल्याला कोण शिकवतं तर आपलं इंडियन कल्चर शिकवतं. आणखी ट्रेडिशनल कल्चर, फेस्टिवल, क्लोथिंग. ओके, गुड. दया, बरोबर आहे, या सगळ्या गोष्टी येतात मल्टीकल्चरलिझमला. आणखी कारण तुम्ही हे बोला, तुम्हाला हे एक्सप्लेन करायचंय ज्यावेळेला एक्झाम असेल तेव्हा. आता एक काम करा, हा जो क्वेश्चन आहे मी आता तुम्हाला सांगितला तो तो तुम्ही असाइनमेंट म्हणून घ्या, आणि तुम्हाला तुमच्या क्वेश्चन मध्ये तुमच्या लँग्वेज मध्ये तुम्ही तो लिहून मी एक ईमेल आयडी देतोय तुम्हाला, त्या ईमेल आयडी वरती मला मेल करा. ओके, सेक्युलरिझम, युनिटी ऑफ डायव्हर्सिटी. गुड गुड, आहे बरोबर आहे सगळं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात मल्टीकल्चरलिझमला. सो जो क्वेश्चन आता होता, जर नोट डाऊन केला नसेल तर मी सांगतो तुम्हाला, एकच मिनिट. डिफाईन द टर्म कल्चर लिहून घ्या हा क्वेश्चन, आणि हा मला सॉल्व्ह करून किंवा तुमच्या लँग्वेज मध्ये याचा आन्सर लिहून मी जो ईमेल आयडी देईन त्या ईमेल आयडी वरती मला पाठवा. लिहून घ्या. डिफाईन द टर्म कल्चर, state how the evaluation state how the evaluation and culture take place and culture takes place. ओके, हा जो क्वेश्चन आहे हा मला बुक मधला नको आहे, मला तुमच्या लँग्वेज मध्ये हवाय. तुमच्या लँग्वेज मध्ये तुम्ही लिहा क्वेश्चन आणि मला ICS ईमेल आयडी लिहून घ्या. ICS CMIT ICS मी चॅट बॉक्स मध्ये टाकतो, एक मिनिट. ICS IT BMS@gmail.com. ओके, ICS CMIT BMS@gmail.com म्हणून जी मी वेबसाईट सॉरी ईमेल आयडी दिलेली आहे, त्या ईमेल आयडी वरती मला तुमचे जे हा एक असाइनमेंटचा क्वेश्चन समजा, आणि मला तो या ईमेल आयडी वरती सेंड करायचा आहे. पण मी सांगितल्या पद्धतीने की बुक मधला आन्सर नको, मला तुमचे थॉट्स हवे आहेत. ओके, ठीक आहे. बाकी लेक्चर विषयी काही प्रॉब्लेम्स कोणाला, काही क्वेरीज? हॅलो, काही क्वेरी आहेत का? राहिल, निहाल, दया, सलवान? ओके, ठीक आहे मग आता. ओके ओके, ठीक आहे. फक्त मी सांगितल्या पद्धतीने मला याचा एक आन्सर तुम्ही लिहून पाठवा आहे,
आपण मग पुढचा पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरला बघूयात आणि अशाच पद्धतीने आपण लेक्चरमध्ये टू वे कम्युनिकेशन ठेवू. आता मी तुम्हाला पुढचा पॉइंट एकदा सांगतो. एक मिनिट. तो पॉइंट जो आहे तो तुम्ही थोडासा रिफर करून ठेवा. तुमचे थॉट्स त्याच्यावरती काय असतील ते मला विचार करून ठेवा. आपण नेक्स्ट लेक्चर डेमोग्राफिक कंपोजिशन ऑफ इंडिया हा पॉइंट लिहून घ्या. डेमोग्राफिक कंपोजिशन ऑफ इंडिया. आपण नेक्स्ट लेक्चरला जेव्हा मी हा डिस्कस करेन त्यावेळेस तुम्हाला त्याच्यावरती काहीतरी सांगता आलं पाहिजे मला की तुमचे थॉट्स काय असतील ते. ठीक आहे. थांबूयात मग आता आपण. ओके. बाय एव्हरीवन. टेक केअर.